नमस्कार, सुरेखा आरगडे ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक छानसा असा ब्लॉग घेऊन आलेले आहे। मी याआधी एक व्हिडिओ टाकला होता साडीचा गोंडे लावलेला। त्या व्हिडिओमुळे मला आज 4 साड्यांची ऑर्डर आलेली आहे। 4 साड्यांना आपण गोंडे लावणार आहोत। तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा मला गोंडे लावता येतात, पण या 4ही साड्यांना सेम त्यांना गोंडे हवे होते, म्हणजे डायरेक्ट साडीला गोंडे हवे होते। नाहीतर असं गाड बांधून छोटंसं असं विणकाम करून सुद्धा गोंडे असतात किंवा स्टोन वगैरे लावून सुद्धा गोंडे बनवता येतात। याला मोरपंखी कलरचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे येलो साडीला। त्याचबरोबर ही एक पैठणी साडी होती। खूप सुंदर अशा साड्या होत्या आणि तुम्ही बघू शकता ही असे वेगळ्या प्रकारचे गोंडे, विणलेले गोंडे सुद्धा करता येतात। आता सगळ्यात पहिल्यांदा ही न्यू ट्रेंड आलेली साडी होती, त्याला आपण कॉम्बिनेशन केलं होतं गोंड्यांचं। मोरपंखी कलरचे आपण पदराला गोंडे केलेले होते। त्यासाठी आपल्याला रीळ लागतो मोरपंखी कलरचा। मी तुम्हाला एक फक्त सॅम्पल म्हणून 2 रीळ दाखवलेले आहेत। जेवढे गोंडे आपण दाट करेल तेवढे गोंडे जास्त लागतं रीळ आपल्याला। त्यानंतर गोल्डन कलरचा दोरा आहे तो बांधण्यासाठी घेतलेला आहे, जरीचा दोरा म्हणतात त्याला। त्यासोबत आणखी एक साडी ही आलेली होती। साड्या खूप सुंदर होत्या, त्याला आपण त्याच कॉम्बिनेशनने गोंडे लावणार होतो। रेड आणि जो साडीचा कलर आहे तो रीळ आपण घेतलेला आहे। आणि त्यानंतर ही एक पैठणी साडी होती ब्ल्यू कलरची, त्याला सुद्धा आपण रेड आणि ब्ल्यू कलरचं गोंड्याचं कॉम्बिनेशन करणार आहोत। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कलरचं कॉम्बिनेशन करू शकतात। खूप सुंदर असे गोंडे होतात आणि विदाउट जे कॉम्बिनेशन असतं 2 कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं, त्यामुळे मी 2 कलरचं कॉम्बिनेशन करते शक्यतो पैठणी साड्यांना। आणि तुम्ही बघू शकता ही एक ग्रीन कलरची पैठणी साडी होती। सेम याला पण रेड आणि ग्रीन कलरचं आपण कॉम्बिनेशन करून गोंडे लावणार आहोत। आणि यावरचे 3ही साड्यांवरचे रेड ब्लाउज होते, पण एक रेडचा शेड आहे तो थोडासा लाईट शेड होता आणि बाकी 2 डार्क शेड होते, त्यामुळे रीळ सुद्धा आपण तसेच घेतलेले होते। त्यानंतर तुम्हाला जेवढे जवळ गोंडे हवेत तेवढं तुम्ही जवळ आहे ते असं मार्क करून घेऊ शकता। इथे आपण 1.2 इंच एवढं मार्क करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर खूपच जवळ हवे असेल तर तुम्ही 1.1 इंचावरती असं पॉइंट करून घेतले पदराला तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे। त्यानंतर आपण असं जे पॉइंट केलेले होते त्यावरती गोंडे लावणार आहोत। पहिल्यांदा जरीचा दोरा आहे त्याने गोंडा आहे तो व्यवस्थित असा बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर तो एका साईडने सुईने पदरामध्ये टाकायचा आणि कात्रीने जरीचा दोरा आहे तो कट करून घ्यायचा। हा तुम्ही कुठल्या पण मेजरमेंटने करून घेऊ शकता गोंडा लांब मोठा। मी इथे 60 किंवा 65 इतके रीळ आहे त्याचं असं माप घेऊन व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे। एक गोंडा 60-65 वेळा तो असा बांधलेला आहे आणि तुम्ही बघू शकता। त्यानंतर तो फोल्ड करायचा आणि जो जरीचा दोरा आहे त्याने तो व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे, कारण तो अजिबात सुटला नाही पाहिजे। व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा। जरीचा दोरा हा निसटत नाही आणि सुटत देखील नाही, त्यामुळे अगदी 5 ते 7-8 वेळा तुम्ही व्यवस्थित असं गाठ मारून तो पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे तो सुटता कामा नये। आणि वेगवेगळे कलर, एक कलर झाला की त्यानंतर विदाउट कलर असं आपण सगळे दोरे आहेत ते लावून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता हलका असा दोरा जास्त सोडायचा जरीचा। आपण ग्रीन कलरची साडी सुद्धा करून घेतलेली आहे, त्याचसोबत ही साडी आपण दुसरी साडी होती पैठणी ती सुद्धा साडी करून घेतलेली आहे। आता सगळे गोंडे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित बरोबर असे साईजने कट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता 4ही पण साड्यांना गोंडे लावून झालेले आहेत। त्यानंतर मी तुम्हाला साड्या दाखवल्या आहेत। टेपने मेजरमेंट घ्यायचं आणि 1.5 म्हणजे 1.5 इंच घ्यायचं आहे मेजरमेंट आणि कट करायचं आहे। जर तुम्हाला खूप लांब गोंडे हवे असेल तर तुम्ही थोडंसं कट करा, किंवा खूपच छोटे हवे असतील तर तुम्ही अगदी छोटं कट केलं तरी पण चालेल। मी इथे 1.5 इंचाचं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता असं टेपने मेजरमेंट घ्यायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा एक गोंडा आहे तो कट करून घ्यायचा। मग तुम्हाला लगेच कळेल की तो खूप जास्त मोठा झालाय की खूप जास्त छोटा झालाय। पण 1.5 इंच हा मीडियम साईज आहे
आणि ती पदराला व्यवस्थित अशी दिसते, खूप जास्त छोटी नाही आणि मोठी पण दिसत नाही त्यामुळे. त्यानंतर एकाला एक गोंडा लावून घ्यायचा. प्रत्येक गोंडा हा वेगवेगळा घ्यायचा आहे, एक सोबत 3-4 गोंडे असे घ्यायचे नाही आहेत. एका वेळी एकच गोंडा त्याला लावून घ्यायचा आणि बरोबर त्याच साईजने दुसरा देखील गोंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस मेजरमेंट घ्यायची काहीच गरज नाही आहे. एकदा आपण दोरा जो आहे पहिला गोंडा कट केला की त्याचप्रमाणे आपण बाकी गोंडेसुद्धा कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे गोंडे आपण लावलेले देखील आहेत आणि कट देखील केलेला आहे. तुम्ही बघू शकता सगळे सेम प्रमाणामध्ये आपण कट केलेले आहेत. कुठलाच गोंडा जास्त लांब नाही किंवा छोटा नाही, एकाला एक लावून कट करून घेतलेला आहे. हे बघा किती सुंदर असे दिसतात आहेत. जो जरीचा दोरा आहे तो कट करताना अगदी थोडा जास्त सोडायचा, म्हणजे त्यामध्ये गोल्डन शाईन सुद्धा येते दोऱ्याची. त्याचबरोबर ही साडी मला प्रचंड आवडली. याला कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसत होतं, मोरपंखी कलरचं येलो साडीला या जे मधले फुलं आहेत त्याला कॉम्बिनेशन केलेलं होतं आणि सेम कलरचे सगळे लावले होते. खूपच सुंदर वाटत होते, नाईटसाठी तर खूप चमकत होते ते. त्यानंतर ही एक पैठणी, याला सुद्धा सेम आपण गोंडे लावून घेतलेले होते, 2 कलरचे गोंडे आणि ते सुद्धा असे व्यवस्थित कट करून घेतलेले होते. या 4 साड्या मला ऑर्डरसाठी आलेल्या होत्या, माझ्या मैत्रिणींनी मला दिलेल्या होत्या. त्या 4ही पण साड्या मी कंप्लीट केलेल्या आहे. तुम्ही बघू शकता ही 4थी साडी आहे. ग्रीन कॉम्बिनेशन आणि रेड खूपच सुंदर. आणि ही माझी घरातली साडी मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे सुद्धा मी गोंडे बनवते, खूप सुंदर होतात हे सुद्धा. आणि ही घरामध्ये ठेवली होती घडी करून, त्यामुळे ते थोडेसे फोल्ड झालेले आहेत. व्यवस्थित साडी ठेवली की फोल्ड होत नाहीत. त्यानंतर माझीच ही ग्रीन कलरची साडी आहे, त्याला मी मणी लावून गोंडे केलेले होते. आणि तुम्ही बघू शकता हे सुद्धा गोंडे खूप सुंदर असे दिसतात, नाजूक दिसतात. आता खूप दिवस झाला, खूप महिने म्हणता येईल मी साडी घातलेलीच नाही आहे, त्यामुळे हे गोंडे असे झालेले आहेत. वॉश केलं की ते बरोबर होऊन जातात. आणखी एक साडी होती माझी, ही खूप जुनी साडी आहे माझी, त्या साडीला पण मी गोंडे केलेले होते, तुम्हाला दाखवते. असे आपण विणून खूप सुंदर असे गोंडे केलेले होते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. सुरेखा आरगडे ब्लॉगमध्ये आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. अशाच व्हिडिओसोबत अशाच ब्लॉगसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. आता इथेच थांबूयात. थँक्यू.